आज मी अगदी सोप्पा असा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे। गव्हाचं पीठ जर घरी मळलेलं असेल तर अगदी कमी वेळामध्ये खूपच चवदार असा नाश्ता तयार होईल। तर इथे मी आधीच पीठ मळून ठेवलं होतं। मळताना मीठ आणि तेल घातलं आणि नेहमीचं जसं चपातीचं आपलं पीठ असतं तसंच मळून घेतलं। एक वाटण तयार करूया। लसूण घेतले, यामध्ये इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर त्याबरोबर घरगुती लाल तिखट असं दोन्ही घातलं। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता। यामध्ये तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा आणि लसूण इथे मी भरपूर घेतले, साधारण 12 ते 15 पाकळ्या लसूण इथे मी घेतले। तर हे असं जाडसर कुटून घ्यायचं आहे। आता इथे मी मळलेल्या पिठातला एक गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये घोळवून याची पोळी लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर अशीच लाटून घ्यायची आहे। यावरती तयार केलेला मसाला जो आहे, जो आपण ठेचा तयार केला तो पसरवून घ्यायचा आहे। हाताने जसा एकसारखा सगळीकडे लावून घ्यायचा। यावरती कांदा पसरवायचा आहे। कांदा असा उभा अगदी पातळ असा चिरून घेतला आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची आहे आणि असा याचा रोल करायचा आहे। आता पहा, असं कट याला एक द्यायचं आहे आणि असा रोल करून घ्यायचा आहे। जे टोक आहे ते सेंटरला असं फोल्ड करायचं आहे। यावरती इथे मी कलोंजी पसरवून घेते आणि कोथिंबीर पसरवले। कलोंजी नसेल तर तुम्ही इथे सफेद तीळसुद्धा पसरवू शकता किंवा फक्त कोथिंबीर पसरवली तरी चालेल। आता सुकं पीठ पसरवून हा पराठा पहा असा मी लाटून घेतला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। गरम तव्यावरती थोडंसं तेल घातलं आहे आणि पराठा घातला। एका बाजूने भाजल्यानंतर हा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे। पीठ जर मळलेलं असेल तर अगदी झटपट हा पराठा तयार होतो आणि चवीला हा पराठा खूपच मस्त लागतो। यावरती मी बटर घातलं आहे। दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून झाला आहे, काढून घेऊया। आता आपण दुसरा पराठा बनवूया। तर इथे पुन्हा एक मी पोळी लाटून घेतले। यावरती तयार केला ठेचा पसरवून घ्यायचा आहे। जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे पसरवायचं आहे। यावरती इथे आता मी बारीक चिरलेला कांदा पसरवते। यावरती पनीर किसून घालायचं आहे। तर हा आपण पनीरचा पराठा बनवतोय। चवीला हा पनीरचा पराठा खूपच छान लागतो। यावरती कोथिंबीर पसरवले। आता सेंटरपासून टोकापर्यंत एक कट द्यायचा आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा फोल्ड करायचा आहे। तर असा त्रिकोणी पराठा अजिबात फाटत सुद्धा नाही आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। यावरती सुद्धा मी कलोंजी पसरवले आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घेतले। इथे मी थोडीशी चिली फ्लेक्स सुद्धा पसरवते, फक्त दिसायला पराठा छान दिसावा म्हणून। लाटणं फिरवून हे सगळं चिटकवायचं आहे आणि सुकं पीठ लावून हा पराठा पातळ असा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊया। तर हा पनीरचा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, अगदी झटपट तयार होईल। खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि कमी वेळामध्ये काहीतरी तुम्हाला चवदार खायचं असेल तर हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। यावरती बटर लावून मी दोन्ही बाजूने छान खरपूस करून घेतला हा पराठा, काढून घेऊया आणि आता आपण तिसरा पराठा बनवूया। तर इथे मी छोटी कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि उभा चिरलेला कांदा घातला। हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पहा, इथे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर जो आपण ठेचा बनवलेला होता सुरुवातीला तो यामध्ये 1 चमचा घातला।
कांद्याबरोबर ठेचा मिक्स करायचा, छान परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. आमचूर पावडर कांद्याच्या पराठ्यामध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला. यानंतर यामध्ये मी धनेजिरे पूड घातली. परतून घ्यायचं सगळं एकत्र. आणि यामध्ये आता 1 चमचा बेसन घातलं आहे. बेसन आता कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे, छानच खरपूस भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालते मी. या ठेच्यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे ते चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बेसनमुळे हे खूपच कोरडं होतं, ड्राय होतं, म्हणून यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे स्टफिंग थोडंसं ओलसर होईल आणि आपल्याला पराठ्यामध्ये ते भरता येईल. गॅस बंद केला आहे. स्टफिंग तयार झालं आहे. इथे मी पुन्हा एक पोळी लाटून घेतली. यावरती तयार केलेलं स्टफिंग पसरवायचं आहे. पहिला पराठा आपण गोल बनवला, दुसरा आपण त्रिकोणी बनवला, तर आता हा आपण चौकोनी आकारामध्ये बनवूया. म्हणून याच्यावरती चौकोनी आकारामध्येच हे स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे आणि आता याला चारी बाजूने फोल्ड करायचं आहे. यावरती सफेद तीळ पसरवले आहेत, कलोंजी पसरवली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पसरवली आहे. आणि हा पराठा पातळ असा लाटून घेतला आहे. चौकोनी आकारामध्ये हा पराठा लाटून घेतला. पराठा लाटून तयार आहे. आता आपण भाजून घेऊया. तर हा कांदा बेसनचा पराठा आपण बनवतो आहे. खूप सोपा आहे आणि चवीला तर अगदी मस्त लागतो. बेसनच्या पराठ्यामध्ये आमचूरची पावडरची चव खूपच छान लागते. हा सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणारा, चवदार आणि तितकाच पौष्टिक असा पराठा आहे. दोन्ही बाजूने मी छान खरपूस असा हा भाजून घेतला आहे. आवडीप्रमाणे बटर तूप लावून भाजून घेऊ शकता. काढून घेऊया हा पराठा. इथे आपले तिन्ही प्रकारचे पराठे तयार आहेत. आपण एक ठेचा बनवला आणि तो ठेचा वापरून हे वेगवेगळे 3 वेगवेगळ्या चवीचे पराठे तयार केले. तीनही पराठे चवीला खूप छान लागतात. हा आपला पनीरचा पराठा, हा सुद्धा खूपच मस्त लागतो. आणि हा बेसन कांद्याचा पराठा. तर आजच्या ह्या तीनही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. नक्की करून पहा. यातला तुम्हाला कुठला आवडला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.